हाती दुष्काळ तयाला. देवासाठी काय प्रेमाची गरज नाही, प्रेमाची भावाची गरज नाही. आपल्या अंतःकरणातलं प्रेम देवाला अर्पण पाहिजे आणि प्रेम भाव झाला त्या ठिकाणी देव त्याच्यासाठी असतो. आपल्या लक्षात आलं होऊन तरीचं काही नाही. भगवंत भाव इष्ट भक्ती दाशी पुत्र युगाच्या कन्या बघितल्या. राजा जरी असला तरी दुर्योधनाच्या घरी जेवायला गेला नाही देव, परंतु त्यांना कळालं नंतर राजाला की काय भक्तीमध्ये देवाला समजला की माझ्या घरी देव मला तुझ्या काय बरं तुझा मला चांगला माणूस घेऊन येतो, चांगला माणूस घेऊन ये. दुर्योधना मला एकही चांगला नाही तुझा. धर्माला का विदुराला सांगितलं तू जाऊन ये त्यातला वगळा घेऊन ये. ते म्हणजे कोणीच तिच्यात वगळा नाही. कारण माणसाला आपल्यासाठी कोणी वगळा नसतो. विश्वदेव सत्यदेवी देव तया जवळ असे पापनाशे करू शकते. आपल्यासाठी कोणी वगळा नाहीये कारण विश्वदेव आहे. सर्व विश्वामध्ये काय बघितलं पाहिजे आपण? देवच बघितलं पाहिजे. पांढरा परमात्मा आहे जसे विष्णुपट ब्रह्मदोरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. काय सांगू संतांचे उपकार मद निरंतर जागविती आणि काय द्यावी त्याची भावे उतरावी. ठेवीत हा पायी जीव थोडा. संतांच्या चरणी पाय जरी काढून ठेवला, आपला जीव जरी काढून ठेवला तरीही कमी पडतो. कारण का संतांचे उपकार आपल्यावर खूप असतात. संतांचे उपकार काय की संताविना नाही प्राप्ती आहे. शिवेद देती गवाही. वेदाची गवाही आहे की संताशिवाय प्राप्ती नाही देवाची. कलियुगी साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. कलियुगामध्ये साधू थोर आहे. संताशिवाय वेद सांगतात की संताशिवाय देवाची प्राप्ती नाही. तर संताशिवाय का देवाची प्राप्ती नाही? मार्ग दावून गेले आधी दया निधी संत तेने शिपण ते चढून जातात पडे गोष्टा कोटी नाही. जे मार्ग दाखवलाय संतांना तेच मार्ग दाखवलाय. संत नाही देश में तो अंगार बरसने लगेगा कबीर दासाचं म्हणणं आहे. बरं साधू नसेल तर काय होईल? संतच नसतील तर काय होईल? संत नसतील तर अंगार बरसने लगेगा विष्ट होऊन जाईल. कारण धर्मरूढी सांगणारे कोण आहेत? धर्मरूढी सांगाल कोण? कीर्तन सांगाल कोण? गाता लिहिली तुकाराम महाराजांनी गाता लिहिला. त्याच्यातल्या अभंगावर आपण कीर्तन करतो. माऊलीने ज्ञानेश्वर लिहिले त्या चरणावर आपण कीर्तन करतो. मार्ग दाखवून गेले, कोण सांगितले? तेनेच मार्ग दाखवले. तेनेची पण ते चालू जाताना पुढे गुंता होते. त्या संताईनं मार्ग दाखवलेल्याच मार्गाने गेलं तर गुंता पडत नाही. म्हणजे मग दुसऱ्याने कोण मार्ग दाखवला काय? देव ब्रह्म आहे. देव बी मार्ग दाखवतो, संतही मार्ग दाखवतात. पण हे लिंक लावलेले आहे की संताविना नाही प्राप्ती, संताशिवाय प्राप्ती नाही. संतांना जर सांगलं त्याच मार्गाने आम्ही चाललो तर बोलायचं, त्याच मार्गाने जर चाललो न पडे गुंता कुठे काय. मग कुठंच गुंता पडणार नाही. कसा गुंता पडणार की सगळं आम्हाला कळतंय की संतांना काय मार्ग दाखवला, आम्हाला कसं चालायचं ते लक्षात येते संतामुळे. आणि संतामुळे लक्षात आल्यामुळं महाराज म्हणे की संतामुळे लक्षात आलं की कसं चालायचं. कारण संताविना नाही प्राप्ती आहे अशी वेद देती गवाही. वेदाची गवाही आहे की साधूशिवाय देवाची प्राप्ती नाही. मग आता म्हणजे साधूशिवाय देवाची प्राप्ती नाही. कलियुगात साधू थोर जाणार लक्षात घ्या. बाकीच्या गोष्टीमध्ये दुसरं कोणते पोस्टवाला कोणता नोकरदार कोणी काही असेल नाही. दुसरं कुणालाच म्हणता येणार नाही थोर. जेल असो, पोलीसवाला असो, PSI असो, कोणी असो, सर्वांना सांभाळणारे साधू आहे. कलियुगी साधू थोर जाणार, साधू थोर जाणार. साधूवर मोठा दुसरा कोणी नाही. का तर हे खाल्ल्या त्याला डॉक्टरला सुद्धा सांभाळणारा कोण आहे? साधू. कारण भक्ती विना पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही. कारण भक्तीशिवाय वाचू शकत नाही. भक्ती कुणापाशी आहे की संताने भक्तीचं जागृत पण केलं. भक्ती ज्ञान वैराग्य धर्म, ते भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. मग साधू कशी काय? साधू कशी भक्ती आहे, नामस्मरण आहे. आणि साधू सांभाळतात, साधू सांभाळतात. त्याच्यात काय दिले? सती संत सूर देश सजावत. सती संत सूर सजा देशाला सजणारे तीन आहेत.
खराब करणारे कपटी काय क्रूर हे वंगले आहेत बाकी. तर संत आणि सती आणि सूर देश सजावं, देशाला सजिनारे तीन आहेत. पण त्याच्यामध्ये महाराजांना सांगितले कलियुगी साधू थोर जाणार, साधू थोर जाणार. कारण त्याच्यामध्ये जर मोठा कोण असेल तर साधूला माना, कारण साधू त्याच्यात मोठा आहे. सती म्हणजे पतिव्रता आहे, संत आणि सूर म्हणजे देशाचा संरक्षण करणारे. देश सजावत, देशाला सजिनारे तीन आहेत. देशाला चांगलं करणारे सजिनारे तीन आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे महाराज त्याच्यात कोण थोर आहे, त्याच्यामध्ये थोर म्हणजे साधू थोर आहे. कारण का तर कलियुगी साधूच मोठा आहे. कारण साधू जवळ काय मार्ग जाऊ दे, संत नाही इस देश में तो अंगार बरसने लगेगा. कबीरदासाचं म्हणणं आहे की साधू जर नसेल तर काय होईल, काय होईल बाबा, अंगार बरसने लगेगा म्हणजे भांडण होणं, व्यवस्थित ज्ञान नाही, भक्ती नाही, प्रेम नाही. प्रेम हे देवाचे देणे,